नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू द नर्सिंग करिअर अकॅडमी. पेडियाट्रिक नर्सिंगच्या या सिरीजमध्ये नवीन एक टॉपिक आज आपण शिकणार आहोत, जो की आहे हायड्रोसिफॅलस. हायड्रोसिफॅलस हा कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. आपण एकदम सोप्या सिंपल शब्दामध्ये आज हायड्रोसिफॅलसला कव्हर करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शेवटी आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन घेऊन तुमचे सर्व डाऊट क्लिअर करूया. तर चला, हायड्रोसिफॅलस काय आहे? हायड्रो मीन्स काय? वॉटर. हायड्रो मीन्स वॉटर. सिफॅलस मीन्स हेड. सिफॅलस मीन्स हेड किंवा ब्रेन. म्हणजे शब्दशः अर्थ कसा आहे की ब्रेनमध्ये जर पाणी झालं किंवा ब्रेनमध्ये जर पाणी झालं त्याला आपण काय म्हणतात? हायड्रोसिफॅलस. तर ब्रेन मधलं पाणी काय? ब्रेन मधलं वॉटर काय आहे? तर ब्रेन मधलं वॉटर म्हणजे काय? सीएसएफ काय आहे? सेरेब्रो स्पायनल फ्लुइड. हे जे काय सेरेब्रो स्पायनल फ्लुइड आहे, याच्यामुळे जर ब्रेनमध्ये जर हे जास्त झालं तर त्याला आपण काय म्हणतात? हायड्रोसिफॅलस. सोपी डेफिनेशन, ब्रेनमध्ये जर सीएसएफचं प्रमाण जास्त झालं, जेवढा त्याची क्षमता आहे रेग्युलर नॉर्मल पेक्षा जर जास्त झालं तर त्याला आपण काय म्हणतात? हायड्रोसिफॅलस असं म्हणतात. शब्दशः व्याख्या समजली? ब्रेनमध्ये जर सीएसएफचं प्रमाण जास्त झालं तर त्याला आपण काय म्हणतो? हायड्रोसिफॅलस म्हणतो. सीएसएफ नेमकं प्रोडक्शन कुठून होते सीएसएफचं? हे बघा, हे समजा आपलं ब्रेन आहे. समजा ब्रेनमध्ये काय असतं? ब्रेनमध्ये असतात हे दोन लॅटरल व्हेंट्रिकल. हे काय असतात? लॅटरल. ब्रेनमध्ये चार व्हेंट्रिकल असतात. हे काय? लॅटरल व्हेंट्रिकल. लक्षात असू दे, लॅटरल व्हेंट्रिकल. हे राईट लॅटरल व्हेंट्रिकल, हे लेफ्ट लॅटरल व्हेंट्रिकल. त्याच्यामध्ये काय ते कुठं ओपन होतात? थर्ड व्हेंट्रिकल मध्ये. कुठं ओपन होतात? थर्ड व्हेंट्रिकल मध्ये. हे काय? थर्ड व्हेंट्रिकल कुठं ओपन होतं? फोर्थ व्हेंट्रिकल मध्ये. कुठं होतो? फोर्थ व्हेंट्रिकल मध्ये. झाले हे दोन व्हेंट्रिकल. दोन लॅटरल व्हेंट्रिकल, एक थर्ड व्हेंट्रिकल आणि एक फोर्थ व्हेंट्रिकल. समजलं? तर इथं काय असतं? लॅटरल व्हेंट्रिकल मध्ये कोरॉइड प्लेक्सस असतात, सेल्स असतात. काय असतात? कोरॉइड प्लेक्सस असते. कोरॉइड प्लेक्सस असते. काय असते? कोरॉइड प्लेक्सस. या ज्या कोरॉइड प्लेक्सस सेल्स असतात, या इपिडायमल सेल असतात. कोणत्या? अपेंडायमल सेल असतात. अपेंडायमल सेल या काय करतात? सीएसएफ प्रोडक्शन करतात. समजलं? सीएसएफचं प्रोडक्शन कुठं होते? तर ब्रेनमध्ये जे काय चार व्हेंट्रिकल असतात. व्हेंट्रिकल म्हणजे काय? कॅव्हिटीज. ब्रेनमध्ये कॅव्हिटीज असतात, फ्री कॅव्हिटीज असतात. तर त्या कॅव्हिटीमध्ये सीएसएफचं प्रोडक्शन होते. कुठं होते? लॅटरल व्हेंट्रिकल मध्ये. समजलं? ब्रेनमध्ये चार व्हेंट्रिकल असतात. दोन लॅटरल व्हेंट्रिकल, एक थर्ड व्हेंट्रिकल आणि एक फोर्थ व्हेंट्रिकल. समजलं? तर लॅटरल व्हेंट्रिकल मध्ये कोरॉइड प्लेक्सस नावाचे सेल्स असतात. कोणत्या? कोरॉइड प्लेक्सस नावाचे सेल्स असतात, अपेंडायमल सेल्स असतात. तर कोरॉइड प्लेक्सस काय करते? सीएसएफचं प्रोडक्शन करते. नॉर्मल प्रोसिजर आहे. तिथून काय होतं? तिथून येतं थर्ड व्हेंट्रिकल मध्ये. तिथून कुठे येते सीएसएफ? इथं प्रोडक्शन झालं लॅटरल व्हेंट्रिकल मध्ये. तिथून कुठे येते? थर्ड व्हेंट्रिकल मध्ये. हे थर्ड व्हेंट्रिकल मध्ये कोणाच्या मार्फत येते? फोरामेन ऑफ मुंड्रो. फोरामेन ऑफ मुंड्रो त्याला काय म्हणतात? फोरामेन ऑफ मुंड्रो. तिथून कुठे येते? थर्ड व्हेंट्रिकल मध्ये येते. थर्ड व्हेंट्रिकल मधून कुठे येते? फोर्थ व्हेंट्रिकल मध्ये. कशाच्या मार्फत येते? सेरेब्रम ॲक्विडक्ट. याला काय म्हणतात? सेरेब्रम ॲक्विडक्ट. तिथून कुठे येते? फोर्थ व्हेंट्रिकल मध्ये येते. कुठे येणार? फोर्थ व्हेंट्रिकल. म्हणजे त्याचं पॅसेज बघा कुठून कुठं जाते. फोर्थ व्हेंट्रिकल मधून काय ना, त्याला तीन ब्रँचेस फुटणार. हे दोन ब्रँचेस काय करणार? दोन लॅटरल ब्रँचेस फुटणार. हे दोन ब्रँचेस काय करणार? स्पायनल कॉर्डला. कुठं जाणार? या स्पायनल कॉर्डला प्रोटेक्शन करण्यासाठी जाणार. स्पायनल कॉर्डला. तर या ब्रँचला काय म्हणतात? फोरामेन ऑफ लस्का. ज्या स्पायनल कॉर्डला जातात त्याला काय म्हणतात? फोरामेन ऑफ लस्का. आणि जी काही ब्रेनकडे जाते त्याला काय म्हणतात? ही ब्रेनकडे जाणार वापस. जी स्ट्रेट आहे ती ब्रेनकडे. त्याला काय म्हणतात? फोरामेन ऑफ मॅजेंडी. तर समजलं कसं सीएसएफचं प्रोडक्शन होते? समजलं? डबल एकदा बघा. ब्रेनमध्ये चार व्हेंट्रिकल असतात, दोन लॅटरल व्हेंट्रिकल. इथं काय असतं? कोरॉइड प्लेक्सस असते. कोरॉइड प्लेक्सस काय करणार? सीएसएफचं प्रोडक्शन करतात. तिथून काय होणार? फोरामेन ऑफ
मुंड्रो, फोरामेन ऑफ मुंड्रोतून कुठे येणार? त्या थर्ड व्हेंट्रिकल मध्ये येणार. थर्ड व्हेंट्रिकल मधून कुठे येणार? फोर्थ व्हेंट्रिकल मध्ये येणार. कुठे येणार? फोर्थ व्हेंट्रिकल मध्ये. सेरेब्रल ॲक्विडक्ट, सेरेब्रल ॲक्विडक्टच्या माध्यमातून कुठे येणार? फोर्थ व्हेंट्रिकल. फोर्थ व्हेंट्रिकल मधून जी ब्रेनकडे जाते त्याला काय म्हणतात? फोरामेन ऑफ मॅजेंडी. आणि जे काय स्पायनल कॉर्डला जाणारे ह्या दोन ब्रेन त्याला काय म्हणतात आपण? फोरामेन ऑफ लस्का. त्याला काय म्हणतात? फोरामेन ऑफ लस्का. तर समजलं इथून काय होणार मग? तर कुठं जाणार आहे? ही ब्रेनला जाणार आणि ही स्पायनल कॉर्डला. तर जे काय आपले मेनिंजेस आहेत, मेनिंजेसला जे काय प्रोटेक्शन करते त्याला आपण काय म्हणतो? एक असते ड्युरा मॅटर, जे ब्रेनला प्रोटेक्शन करतात मेनिंजेस. तर ते कसे असतात? पहिलं वरचं असते ड्युरा मॅटर, त्याच्यानंतर काय असते? अरेगोनॉइड मॅटर, अरेगोनॉइड. आणि त्याच्या खाली काय असते? पिया मॅटर. त्याच्या खाली काय असते? पिया मॅटर. हे काय करतात? मेनिंजेस प्रोटेक्शन करतात ब्रेनचे. हे काय करतात? ब्रेनचं प्रोटेक्शन. हे काय सब अरेगोनॉइड स्पेस असतो ना, सब अरेगोनॉइड स्पेस, सब अरेगोनॉइड. इथं काय करते? इथं सीएसएफ असते. इथं काय होणार? सीएसएफचं अब्झॉर्प्शन होणार. प्रोडक्शन कुठं झालं? लॅटरल व्हेंट्रिकल मध्ये कोरॉइड प्लेक्सस मधून झालं. कुठं झालं? कोरॉइड प्लेक्सस मधून झालं. आणि तिथून नंतर जाऊन ते कुठं जाणार? अरेगोनॉइड स्पेस मध्ये जाणार. कुठं जाणार? अरेगोनॉइड स्पेस मध्ये. इथं काय असतात? अरेगोनॉइड विलाय असतात. विलायमध्ये काय? फिंगर लाईक स्ट्रक्चर, जे की सीएसएफ अब्झॉर्ब करतात. ते समजलं? सीएसएफचा नॉर्मल पातळी कसा असतो? कोरॉइड प्लेक्सस लॅटरल व्हेंट्रिकल मध्ये कोरॉइड प्लेक्सस प्रोडक्शन करणार. तिथून थर्ड व्हेंट्रिकल, तिथून फोर्थ व्हेंट्रिकल, तिथून कुठे जाणार? अरेगोनॉइड मॅटर मध्ये जाणार किंवा अरेगोनॉइड स्पेस मध्ये जाणार. तिथं काय असणार? अरेगोनॉइड विलाय असणार. ते काय करणार? त्याचं रिअब्झॉर्प्शन करणार. तर नॉर्मली सीएसएफचं प्रोडक्शन किती असतं? सीएसएफचं प्रोडक्शन नॉर्मली 0.5 ml पर मिनिट असतं. 0.5 ml पर मिनिट. तर 60, तर एका आवर मध्ये किती होणार? इंटू 60 करा, 30 ml पर आवर. तर पर डे किती होणार? 720 ml पर डे. सीएसएफचं प्रोडक्शन किती होणार? 720 ml पर डे. याच्यातलं काय होणार? अरेगोनॉइड विलायमध्ये 600 ml त्याच्यातलं अब्झॉर्ब होणार. काय होणार? अब्झॉर्ब होणार. किती होणार? 600 ml. तर उरणार किती? 120 ml. म्हणजे नॉर्मली 120 ml सीएसएफ हे आपल्या ब्रेन आणि स्पायनल कॉर्डच्या आजूबाजूला असते. समजलं? 120 ml किती? 0.5 ml पर मिनिट, 720 पर डे. त्याच्यातलं 600 काय होणार? अब्झॉर्प्शन होणार. 120 काय होणार? फिरत राहणार. म्हणजे प्रोटेक्शनसाठी. समजलं? जर आता या 120 पेक्षा जर जास्त झालं, मोर दॅन 120 ml जास्त झालं, कुठं? व्हेंट्रिकल्स मध्ये. व्हेंट्रिकल काय? फ्री कॅव्हिटी झाला. तिथं जर जास्त झालं याचं प्रोडक्शन, तर काय होणार? हायड्रोसिफॅलस होणार. तर आपण काय बघूया? कॉजेस बघूया. तर हायड्रोसिफॅलसचे कॉजेस काय काय असू शकते? नंबर 1 तर काय होणार? प्रोडक्शन. नंबर 1 काय होणार? प्रोडक्शन इन्क्रीज झालं. जे काय कोरॉइड प्लेक्सस मध्ये जे कोरॉइड प्लेक्सस प्रोडक्शन करते ना सीएसएफचं, तिथं प्रोडक्शन जास्त झालं. प्रोडक्शन जास्त झालं म्हणजे व्हेंट्रिकल्स मध्ये जास्त झालं. व्हेंट्रिकल काय होणार? स्वेल होणार. मग काय होणार? हायड्रोसिफॅलस होणार. समजलं? हायड्रोसिफॅलस म्हणजे काय? एनलार्जमेंट ऑफ हेड. तर कशामुळे होती? सीएसएफ वाढल्यामुळे. समजलं? प्रोडक्शन जास्त झालं. प्रोडक्शन जास्त झालं, अब्झॉर्प्शन तेवढंच आहे ना नॉर्मली. मग काय होणार? एनलार्जमेंट होणार. समजलं? दुसरं काय होणार? एक तर अब्झॉर्प्शन कमी होणार. काय होणार? अब्झॉर्प्शन काय होणार? कमी होणार. प्रोडक्शन नॉर्मली आहे. अरेगोनॉइड विलायमध्ये अब्झॉर्प्शन कसं आहे? कमी झालं. मग काय होणार? साठून राहणार ना सीएसएफ. त्याच्यामुळे काय होणार? इनलार्जमेंट ऑफ कॅव्हिटीज, इनलार्जमेंट ऑफ हेड. थर्ड काय येणार? ब्लॉकेज कुठंतरी. काय येणार? ब्लॉकेज किंवा ऑब्स्ट्रक्शन. काय येणार? ब्लॉकेज किंवा ऑब्स्ट्रक्शन. जर समजा आता इथे लॅटरल व्हेंट्रिकल मध्ये, समजा लॅटरल व्हेंट्रिकल मध्ये इथं तयार झालं सीएसएफ, इथून इथं कुठं थर्ड व्हेंट्रिकल मध्ये आलं. इथं काय? फोरामेन ऑफ मुंड्रो, फोरामेन ऑफ मुंड्रो. समजा इथं जर काही ब्लॉकेज आलं, इथं जर काय फोरामेन ऑफ मुंड्रोचं जर समजा स्टिनोसिस झालं, काय झालं? स्टिनोसिस झालं, नॅरोइंग झालं, तर काय होणार? इकडे येणारच नाही. इथंच फ्लुइड साठून राहणार. लॅटरल व्हेंट्रिकलचं काय होणार? स्वेलिंग होणार. त्याच्यामुळे काय होणार? सीएसएफ त्या जागी साठवून राहणार. त्याच्यामुळे काय होणार? इनलार्जमेंट ऑफ हेड. समजलं का नाही? तर एक्सेसिव्ह प्रोडक्शन, लेस अब्झॉर्प्शन किंवा ब्लॉकेज किंवा ऑब्स्ट्रक्शन, याच्यामुळे काय होतं? सीएसएफचं प्रमाण वाढतं, कॅव्हिटीज फुल्ली फिल्ड होतात आणि त्याच्यामुळे इनलार्जमेंट ऑफ हेड होते. त्याच्यामुळे काय होणार? हायड्रोसिफॅलस होणार. समजलं? तर हायड्रोसिफॅलसचे काय? मग त्याच्यानुसार 2 टाईप पडतात. नंबर 1 कम्युनिकेटिंग, नंबर 1 कम्युनिकेटिंग आणि दुसरा काय? नॉन कम्युनिकेटिंग. नॉन कम्युनिकेटिंग किंवा ऑब्स्ट्रक्टिव्ह.
ऑब्स्ट्रक्टिव्ह. तर कम्युनिकेटिंग मध्ये काय पूर्ण कम्युनिकेशन असते, जो काय पातळी आहे त्याचं पूर्ण कम्युनिकेशन असते. पण प्रॉब्लेम कुठं असते, एक तर प्रोडक्शन इन्क्रीज झाल्यामुळं किंवा अब्झॉर्प्शन, एक तर ऑब्झॉर्प्शन कमी झाल्यामुळं. पण पातळी कुठं ऑब्स्ट्रक्ट झाल्या काय नाही, पातळी तर कंटिन्युअस आहे ना. एक तर प्रोडक्शन जास्त आहे किंवा ऑब्झॉर्प्शन कमी झालं. आणि नॉन कम्युनिकेटिंग मध्ये कम्युनिकेशन मध्ये कुठंतरी ब्लॉकेज आहे. काय आले, कम्युनिकेशन मध्ये कुठंतरी ब्लॉकेज आहे आले किंवा ऑब्स्ट्रक्शन आहे. समजलं, दोन टाईप, एक कम्युनिकेटिंग आणि दुसरं काय नॉन कम्युनिकेटिंग. तर त्याच्यानंतर काय बघूया आपण याच्यामध्ये, ट्रीटमेंट बघूया. ट्रीटमेंटमध्ये मेडिकल ट्रीटमेंट असते. ड्रग ऑफ चॉईस काय आहे, ड्रग ऑफ चॉईस ॲसिटाझोलामाईड. काय आहे, ॲसिटाझोलामाईड. त्यालाच काय म्हणतो आपण, डायमॉक्स. हे काय ड्रग ऑफ चॉईस आहे. त्याच्यानंतर दोन प्रकारचे शंट आपण वापरतो त्याच्यामध्ये. एक आहे व्हीपी शंट आणि एक आहे व्हीए शंट. व्हीपी शंट म्हणजे काय, व्हेंट्रिक्युलो पेरिटोनियल. व्हेंट्रिक्युलो पेरिटोनियल आणि व्हेंट्रिक्युलो ॲट्रियल. म्हणजे काय असते, व्हेंट्रिकल पासून समजा आपण एक शंट टाकतो, शंट म्हणजे एक पाईप टाकतो, तिथून सीएसएफ आपण ड्रेन करतो आणि कुठं त्याचं ओपनिंग करतो, पेरिटोनियम मध्ये. पेरिटोनियम कसं, पेरिटोनियम म्हणजे जास्त मोठी कॅव्हिटी आहे ना. पेरिटोनियम म्हणजे जी काही पोटाची कॅव्हिटी आहे, जी काही ॲब्डोमेन कॅव्हिटी आहे, ती कशी आहे, मोठी कॅव्हिटी आहे. तिथं आपण त्याला ड्रेन करू शकतो. तिथलं जास्त प्रोडक्शन आहे ते आपण इकडं सोडत असतात. त्याच्यामुळे काय, व्हेंट्रिक्युलो पेरिटोनियल शंट हा कॉमनली यूज केला जातो. कसा कॉमनली यूज केला जातो, जर समजा पेरिटोनायटिस झालेला आहे किंवा इथे इन्फेक्शन आहे कोणतं, तर नंतर कोणतं आपण व्हेंट्रिक्युलो ॲट्रियल. याच्यात काय असतं, आपण राईट ॲट्रियम मध्ये, हार्टची जी ॲट्री असते राईट ॲट्रियम मध्ये शंट टाकतो आपण. कुठून, ब्रेन पासून राईट ॲट्रियम मध्ये शंट टाकतो. समजलं, व्हीपी शंट आणि व्हीए शंट दोन प्रकारचे शंट वापरतो. समजलं कसं प्रोडक्शन कसं होते ते समजलं. हायड्रोसिफॅलस, जर सीएसएफचं प्रमाण जास्त झालं, जर सीएसएफचं जर जास्त प्रमाण झालं, त्याच्यामुळे इन्लार्जमेंट ऑफ द व्हेंट्रिकल्स होते. इन्लार्जमेंट ऑफ व्हेंट्रिकल्स झाल्यामुळं हेड इन्लार्जमेंट ऑफ हेड होते. त्याच्यामुळं काय होतं, इन्लार्जमेंट ऑफ हेड झालं की आपण त्याला काय म्हणतो, हायड्रोसिफॅलस असं म्हणतो. तर समजलं, दोन टाईप समजले त्याचे. प्रोडक्शन, ऑब्झॉर्प्शन किंवा ब्लॉकेज मध्ये प्रॉब्लेम आला तर हे काय, कम्युनिकेटिंग मध्ये काय प्रोडक्शन किंवा ऑब्झॉर्प्शन, नॉन कम्युनिकेटिंग मध्ये काय कुठंतरी ब्लॉकेज आहे. समजलं. तर चला आपण काय प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघूया. अबनॉर्मली हाय अक्युमुलेशन ऑफ सीएसएफ इन इंट्राकॅरेनियल स्पेस, त्यालाच काय म्हणतो आपण, हायड्रोसिफॅलस. आताच बघितलं आपण, हे बघू शकता नॉर्मली. हे काय व्हेंट्रिकल्स असतात. व्हेंट्रिकल्स किती असतात आता सांगितलं तुम्हाला, 4. 2 लॅटरल व्हेंट्रिकल, एक थर्ड व्हेंट्रिकल आणि एक फोर्थ व्हेंट्रिकल. लॅटरल व्हेंट्रिकल मध्ये कोरॉइड प्लेक्सस काय करते, सीएसएफ तयार करते, तिथून कुठे येते, थर्ड व्हेंट्रिकल मध्ये, तिथून कुठे येते, फोर्थ व्हेंट्रिकल मधून फोरामेन ऑफ लस्का कुठं जाते, स्पायनल कॉर्ड. आणि फोरामेन ऑफ मॅजेंडी मधून कुठं जाणार, ब्रेनला जाणार. कुठं, तिथून कुठं जाते, सब अरेगोनॉइड स्पेस मध्ये. कुठं, सब अरेगोनॉइड स्पेस मध्ये. तिथं काय होणार, अब्झॉर्प्शन होणार. समजलं. ते हे असते बघा, नॉर्मली कसं असते, हे स्मॉल असते. ब्रेन मधल्या व्हेंट्रिकल मध्ये हे सीएसएफ असते. इथं असं सब अरेगोनॉइड स्पेस मध्ये प्रोटेक्शन करत असते ब्रेनचं. पण इथं काय असते, व्हेंट्रिकल्स फिल्ड विथ एक्स्ट्रा फ्लूइड. कसं, इन्लार्जमेंट ऑफ हेड झालं बघा, एक्स्ट्रा फ्लूइड एक्स्ट्रा सीएसएफ झालं, त्याच्यामुळे काय इन्लार्जमेंट ऑफ हेड झालं. कारण कॅव्हिटी कशी असते, फ्री असतात कॅव्हिटी. त्याच्यामुळे काय होणार, त्याच्यात फील्ड होणार सीएसएफ आणि इन्लार्जमेंट ऑफ हेड होणार. तर समजलं, अबनॉर्मली हाय अक्युमुलेशन ऑफ सीएसएफ इन इंट्राक्रॅनियल स्पेस काय, हायड्रोसिफॅलस. ऑल ऑफ द फॉलोइंग आर कॉजेस ऑफ हायड्रोसिफॅलस एक्सेप्ट. आता बघा कॉजेस काय आहे म्हणजे, एक्सेप्ट विचारले. ऑब्स्ट्रक्शन इन द फ्लो सांगितलं, ऑब्स्ट्रक्शन असू शकते. इंटरफरन्स विथ ऑब्झर्प्शन असू शकते. लिकेज ऑफ सीएसएफ आहे का नाही, लिकेज ऑफ सीएसएफ आहे का नाही. इन्क्रीज प्रोडक्शन तुम्हाला सांगितलं, इन्क्रीज प्रोडक्शन आणि ऑब्झर्प्शन दोघात झालं तर काय, कम्युनिकेटिंग हायड्रोसिफॅलस. आणि ऑब्स्ट्रक्शन किंवा ब्लॉकेज असेल तर काय, नॉन कम्युनिकेटिंग. समजलं. लिकेजचा काही विषय आहे का तिथं, लिकेज जरी झालं तरी त्या पातळीमध्येच होणार आहे ना ते. त्याच्यामुळे लिकेज हा काय हायड्रोसिफॅलसचा कॉज आहे का नाही. Which type of hydrocephalus occurs when the flow of cerebral fluid is blocked within the ventricular system? आता सांगितलं, subarachnoid space before it enters the subarachnoid space. subarachnoid spaceला जाण्याच्या अगोदर कुठं ब्लॉकेज आला तर त्याला आपण कोणता म्हणतो,
कोणता म्हणतो ब्लॉकेज आला तर नॉन कम्युनिकेटिंग, कारण कम्युनिकेशन प्रोसेस कशी झाली, ब्लॉक झाली. तर काय म्हणतात, नॉन कम्युनिकेटिंग. नॉन कम्युनिकेटिंग समजलं ना. पाचवी कसं आहे, लॅटरल व्हेंट्रिकल, राईट लॅटरल व्हेंट्रिकल, लेफ्ट लॅटरल व्हेंट्रिकल. इथं काय होणार, कोरॉइड प्लेक्सस. कोरॉइड प्लेक्सस सीएसएफचं प्रोडक्शन कोण करते, कोरॉइड प्लेक्सस. लक्षात असू द्या, आता विसरलं नाही पाहिजे. तिथून काय होणार, फोरामेन ऑफ मोन्रोतून थर्ड व्हेंट्रिकल मध्ये येणार. तर नंतर सेरेब्रल ॲक्विडक्ट मधून कुठे येणार, फोर्थ व्हेंट्रिकल मध्ये. फोर्थ व्हेंट्रिकल मधून फोरामेन ऑफ मॅजेंडी पुढे जाणार, ब्रेनला जाणार. फोरामेन ऑफ लस्का पुढे जाणार, स्पायनल कॉर्डला जाणार. नंतर समोर कुठे जाते, सबआरेगोनॉइड स्पेस मध्ये. कुठे जाणार, सबआरेगोनॉइड स्पेस मध्ये जाणार. सबआरेगोनॉइड मॅटर किंवा सबआरेगोनॉइड स्पेस. तिथे काय होणार, सबआरेगोनॉइड विलाय असणार. सबआरेगोनॉइड विलाय ते काय करतात, ऍब्झॉर्प्शन करतात. ही कशी आहे, नॉर्मल प्रोसेस. समजलं, हे त्याची कम्युनिकेशन प्रोसेस आहे. Miswin sign or cracked pause sound heard on percussion of the skull is indicative of what physiological changes in hydrocephalus. काय म्हणते मिसविन साइन, काय म्हणते मिसविन साइन. आता बघा, त्याचं इन्लार्जमेंट ऑफ हेड होणार बेबीचं. हे जे पूर्ण फोंटॅनेल्स असतात, हे पूर्ण फोंटॅनेल्स. फोंटॅनेल्स काय असतात, फोंटॅनेल्स असतात. किती असतात, 6 फोंटॅनेल्स असतात. इन्फंट मध्ये किती, 6 फोंटॅनेल्स असतात. त्याच्यातले 2च मेन असतात. 2 मेन असतात. कोणते, अँटेरियर आणि पाठीमागचा पोस्टेरियर. जो काय अँटेरियर असतो त्याला काय म्हणतात आपण, त्याला काय म्हणतात ब्रेगमा. आणि जो पोस्टेरियर असतो त्याला काय म्हणतात, लॅम्बडा. त्याला काय म्हणतात, लॅम्बडा. हे कधी क्लोज होते, जे काय अँटेरियर आहे ते कधी क्लोज होते, 1.5 इयर, 1.5 वर्षासाठी. आणि हे कधी होते, 1.5 वर्ष म्हणजे 18 मंथ लागतात त्याला क्लोज व्हायला. आणि जे काय पोस्टेरियर असते पाठीमागचं ते कधी होते, 1.5 मंथ. 1.5 मंथ, 1.5 महिन्यामध्ये क्लोज होते. जे अँटेरियर असते ते कसं असते, डायमंड शेपड. कसं असते, डायमंड शेपड. लक्षात असू द्या, आपण इम्पॉर्टंट आहे, डायमंड शेपड. आणि हे कसं असते, ट्रायंगुलर. जे पोस्टेरियर फॉन्टॅनल असते ते कसं असते, ट्रायंगुलर असते. तर आपण लॅम्बडा म्हणतो, 1.5 महिन्यामध्ये तो कसं डिसॅपियर होते. आणि जे काय अँटेरियर असते ते काय असते, डायमंड शेपड असते. त्याला आपण ब्रेगमा म्हणतो, 18 मंथ मध्ये डिसॅपियर होते. जे काय फॉन्टॅनेल्स असतात त्याचे काय असते, स्वेलिंग. जर आपण जर समजा हेड आहे, बेबीचं हेड आहे, त्या हेडला जर आपण जर असं समजा क्रॅक्ड पॉज आपण असं मारलं समजा हेडवरती, परकशन जर केलं त्याचं परकशन, तर काय होणार, क्रॅक्ड पॉट साऊंड येणार. कोणता साऊंड येणार, म्हणजे फुटलेल्या माठासारखा साऊंड येणार. कोणता साऊंड येणार, फुटलेल्या माठासारखा साऊंड येणार. त्याला काय म्हणतात, क्रॅक्ड पॉट साऊंड और मिसविन साऊंड. हे काय टिपिकल, एकदम टिपिकल त्याचे हे सायन्स आहे ना हायड्रोसेफॅलसचे. तर का कशामुळे येणार, कॅल्सिफिकेशन ऑफ द पिनियन गॅनचं काय घेणार का नाही. प्रेझेन्स ऑफ ब्रेन ट्यूमर नाही, ब्रेन ट्यूमरचा क्लोजर ऑफ द अँटेरियर फॉन्टॅनेलच क्लोज होत नाहीत ना, फॉन्टॅनेलच क्लोज होत नाहीत. थिनिंग ऑफ द क्रॅनियल बोन्स अँड सेपरेटेड सुचर्स. काय होणार, थिनिंग ऑफ द क्रॅनियल बोन्स अँड सेपरेटेड सुचर्स. जे काही सुचर्स असतात, जे काही क्रॅनियल बोन्स असतात त्याला काय असतात, जोडत असतात. जे काही सुचर असतात ते कसे होतात, सेपरेट होतात. कशामुळे सेपरेट होतात, हायड्रोसेफॅलसमुळे. हायड्रोसेफॅलस मध्ये काय होणार, इन्लार्जमेंट होते ना, इन्लार्जमेंट झाल्यामुळे काय होणार, सुचर सेपरेट होतात. त्याच्यामुळे त्याच्यावर आपण असं परकशन केलं त्याच्यावर तर काय होणार, क्रॅक्ड पॉट साऊंड किंवा मेसवेन साऊंड म्हणतात आपण त्याला. काय म्हणतात, मेसवेन साईन म्हणतात किंवा क्रॅक्ड पॉट साऊंड. हे एक टिपिकल फीचर आहे हायड्रोसेफॅलसचं, लक्षात असतो. अर्लियर साइन ऑफ हायड्रोसेफॅलस नर्स वुड ऑब्झर्व इन 2 weeks ओल्ड इन्फंट वुड. 2 weeks चा इन्फंट आहे. तर अर्लिएस्ट हायड्रोसेफॅलसचा साइन काय आहे, अर्लिएस्ट तर काय, संकन आहे. संकन आहे म्हणजे काय, सनसेट आय साइन. सनसेट आय साइन हे पण महत्वाचं आहे, लक्षात असू दे. सनसेट आय साइन हे पण एक. तर हाय पिच थ्रिल हे कसं आहे, ओल्ड इन्फंट मध्ये नसते, हे कसं आहे, चिल्ड्रन मधलं आहे फीचर. हाय पिच थ्रिल करा काय, चिल्ड्रन मधलं फीचर आहे. हे पण सगळे फीचर आहे चारी पण. इन्क्रीजिंग हेड सर्कमफरन्स, बल्जिंग अँटेरियर फॉन्टॅनल, हाय पिच थ्रिल, हे काय चारी पण फीचर, चारी पण कशा आहेत, इन्फंटचे साईन आहेत. पण आपल्याला काय विचारलंय, अर्लिएस्ट साईन विचारले. तर अर्लिएस्ट साईन काय, बल्जिंग अँटेरियर फॉन्टॅनल. बल्जिंग अँटेरियर फॉन्टॅनल. जे काय अँटेरियर फॉन्टॅनल सांगितलं काय आहे, डायमंड शेपड आहे. कधी डिसॅपियर होतं, 1.5 year मध्ये. काय म्हणतात आपण त्याला, ब्रेगमा म्हणतात. समजलं, अँटेरियर फॉन्टॅनल, डायमंड शेपड. ते काय होतं, त्याची काय होतं, बल्जिंग होती, म्हणजे काय होते, स्वेलिंग होती. ते काय अर्लिएस्ट साइन ऑफ हायड्रोसेफॅलस, लक्षात असू दे. काय अर्लिएस्ट साइन ऑफ हायड्रोसेफॅलस काय, अर्लिएस्ट साइन ऑफ हायड्रोसेफॅलस काय, बल्जिंग अँटेरियर
कोणत्या नॉन्स लक्षात असू द्या. सनकन आहे, सनकन आहेत म्हणजे काय, सनसेट आहे, हे पण त्याचं एक टिपिकल फीचर आहे, सनसेट आहे. काय सनसेटिंग आहे किंवा सनसेट आहे. म्हणजे आता आपलं नॉर्मली कसं आहे, आपला स्क्लेअर आहे बघा. स्क्लेअर म्हणजे काय, व्हाईटिश जो पार्ट आपण त्याला म्हणतो स्क्लेअर आहे, आणि जो काय ब्लॅक दिसतो गोल त्याला काय म्हणतो आयरिस. आता तुम्ही जर माझ्या वरच्या साईडला बघितलं तर काय व्हाईटिश पार्ट दिसतो का तुम्हाला? नाही, व्हाईटिश पार्ट दिसत नाही, म्हणजे की स्क्लेरा दिसत नाही तुम्हाला, पूर्ण हे ब्लॅक दिसतं. पण याच्यात काय होणार, सनसेटिंग साईन असतं हायड्रोसिफेलस मध्ये. काय असतं, सनसेटिंग साईन असतं. पहिल्या फोटोमध्ये तुम्ही बघू शकता बघा, याच्यामध्ये बघा सनसेटिंग साईन असतं बघा याच्यामध्ये. सनसेटिंग साईन हे बघा वरच्या साईडला तुम्हाला व्हाईटिश क्लिअर दिसते, म्हणजे पूर्ण एकदम असं व्हाईट दिसते, पूर्ण वरून व्हाईट आणि खालून पण व्हाईट दिसते. एकदम सूर्य मावळतीला कसा असतो तसा असते सनसेटिंग साईन. सनसेट साईन हे सुद्धा कसं आहे, फीचर आहे हायड्रोसिफेलसचं, फीचर आहे सनसेटिंग साईन. समजलं? व्हेंट्रिक्युलर शंट इज युज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ. व्हेंट्रिक्युलर शंट कुठं वापरतात ट्रीटमेंट? काय व्हेंट्रिक्युलर शंट कुठं वापरतो आपण? हायड्रोसिफेलस. कुठं वापरतो? हायड्रोसिफेलस. तुम्हाला सांगितलं मी 2 प्रकारचे शंट वापरतो आपण. कोणते कोणते वापरतो? व्हीपी शंट आणि व्हीए शंट. व्हेंट्रिक्युलो पेरिटोनियल, व्हेंट्रिक्युलो पेरिटोनियल. आणि दुसरा कोणता? व्हेंट्रिक्युलो ॲट्रियल. कोणता? व्हेंट्रिक्युलो ॲट्रियल. हे काय करता आपण? व्हेंट्रिकल्स टू पेरिटोनियल कॅव्हिटी मध्ये, पेरिटोनियल कॅव्हिटी मध्ये. हे बघा, हे काय व्हीपी. काय व्हीपी? इथे वाल्व असते का? सीएसएफचं जास्त प्रमाण ड्रेनेज झालं नाही पाहिजे, त्याच्यामुळे इथं वाल्व असते. हे एक कॅथेटर टाकलेलं असते. कुठं टाकलेलं असते? पेरिटोनियल कॅव्हिटी मध्ये टाकलेलं असते, कारण सीएसएफ ड्रेनेज करण्यासाठी. आणि दुसरा काय? व्हेंट्रिक्युलो ॲट्रियल. हे काय, जे काय राईट ॲट्रिया आहे, इथून शंट टाकलेला असतो कुठं? ॲट्रियामध्ये. समजलं? ॲट्रियामध्ये शंट टाकलेला असतो की ड्रेनेज करण्यासाठी. तर समजलं तुम्हाला आपण काय काय शिकलो? झालं हायड्रोसिफेलस. हायड्रोसिफेलस विषयी आपण सर्व शिकलेलो आहात. इथे एक क्विक रिव्हिजन घेऊया आपण हायड्रोसिफेलसचं. हायड्रोसिफेलस म्हणजे काय? इन्क्रीज इन प्रोडक्शन किंवा इन्क्रीज काही कोण्याही कारणावरून जर सीएसएफचं प्रमाण वाढलं, काय हायड्रोसिफेलस काय होतं? इन्क्रीज इन सीएसएफ. सीएसएफचं प्रमाण वाढलं, त्याच्यामुळे काय होणार? इनलार्जमेंट ऑफ हेड. इनलार्जमेंट ऑफ हेड, हेडची इनलार्जमेंट होणार, त्याला काय म्हणतात आपण? हायड्रोसिफेलस म्हणतात. सीएसएफचं प्रमाण, सीएसएफ कुठं तयार होते? व्हेंट्रिकल्स असतात. किती व्हेंट्रिकल्स असतात? 4. एक लॅटरल व्हेंट्रिकल्स किती असतात? 2. त्याच्यामध्ये काय असतं? कोरोइड प्लेक्सस. कोरोइड प्लेक्सस काय करते? सीएसएफचं प्रोडक्शन करते. कोरोइड प्लेक्सस मधून कुठे येणार? थर्ड व्हेंट्रिकल मध्ये येणार. थर्ड व्हेंट्रिकल मधून कुठे येणार? फोर्थ व्हेंट्रिकल. फोर्थ व्हेंट्रिकल मधून कुठं जाणार? ब्रेनला जाणार आणि स्पायनल कॉर्डला जाणार. हे कुठं जाणार? ब्रेनला. ब्रेनला जाते काय? फोरामेन ऑफ मॅजेंडी. हे कुठे जाणार? फोरामेन ऑफ लस्का. हे कुठे जाणार? स्पायनल कॉर्डला. स्पायनल नंतर ती कुठे जाणार? सबआरेगोनाइड स्पेस मध्ये. कुठे जाणार? सबआरेगोनाइड स्पेस. तिथं काय होणार? सबआरेगोनाइड विलाय काय करणार? त्याचं ऑब्झॉर्प्शन करणार. ही आहे नॉर्मल पाथवे. जर या पाथवे मध्ये काही जरी प्रॉब्लेम आला, म्हणजे की जसं प्रोडक्शन जास्त झालं तर काय होणार? सीएसएफ वाढणार. किंवा ऑब्झॉर्प्शन कमी झालं तरी काय होणार? सीएसएफ वाढणार. किंवा ऑब्स्ट्रक्शन झालं कुठं तर सीएसएफ वाढणार आणि त्या कॅव्हिटी मध्येच राहणार ना, व्हेंट्रिकल्स मध्येच राहणार. म्हणून काय होणार? इनलार्जमेंट ऑफ हेड होणार. त्यालाच काय म्हणतो आपण? हायड्रोसिफेलस म्हणून. समजलं? त्याच्यानंतर काय बघितलं आपण? सीएसएफ किती तयार होते? 720 होते. 720 ml तयार होते. 720 ml तयार होते. त्याच्यातलं 600 ml रिअब्झॉर्ब होते. फक्त 120 ml हे 120 ml प्रोटेक्शन साठी असतं. 120 ml नॉर्मली असतं. तर त्याच्यानंतर काय बघितलं आपण? 2 प्रकारचे शंट बघितले, व्हीपी शंट आणि व्हीए शंट. व्हेंट्रिक्युलो परायटल, व्हेंट्रिक्युलो ॲट्रियल शंट. त्याच्यानंतर काय बघितलं आपण? 2 टाईप आहेत. कोणते? कम्युनिकेटिंग, नॉन कम्युनिकेटिंग. नॉन कम्युनिकेटिंग म्हणजेच काय? ब्लॉकेज किंवा ऑब्स्ट्रक्शन असतं. त्याच्यानंतर एक तर राहिलं आपलं की हेड सर्कम्फरन्स आपण बघत असतो. काय बघत असतो? हेड सर्कम्फरन्स. हेड सर्कम्फरन्स नॉर्मली किती असतो? नॉर्मली जर इन्फंट असते जन्माला त्याचं हेड सर्कम्फरन्स किती असतं? हेड सर्कम्फरन्स 33 to 35 असतं. 33 ते 35 असतं नॉर्मली. फर्स्ट 3 मंथ मध्ये काय होणार? 2 सेंटीमीटर पर मंथ वाढणार. किती वाढणार? 2 सेंटीमीटर. याचा जर आपण ॲव्हरेज काढला तर किती? 34 घेऊया. तर 3 मंथ मध्ये किती होणार? 2 सेंटीमीटर पर मंथ मध्ये किती? 40 होणार. 3 मंथ मध्ये 40.
2 सेंटीमीटर पर मंथ मध्ये पर वीक किती येणार? पर वीक येणार 0.5 सेंटीमीटर पर वीक एवढं वाढत असतं. जर याच्यापेक्षा जर जास्त झालं, मोर दॅन जर 0.5 सेंटीमीटर जर झालं पर वीक, तर काय म्हणणार आपण? हायड्रोसिफेलस म्हणणार. काय म्हणणार? हायड्रोसिफेलस. म्हणजे आपण हेड सर्कम्फरन्स सुद्धा एक त्याचं असेसमेंट मेथड आहे की हेड सर्कम्फरन्स आपण त्याचा मोजत राहिला पाहिजे. हेड सर्कम्फरन्स आपण त्याचा मोजत राहिला पाहिजे. समजलं? त्याच्यानंतर दोन साईन बघितले. अर्लिएस्ट साईन ऑफ हायड्रोसिफेलस इन इन्फंट मधल्या हायड्रोसिफेलसचं काय बल्जिंग फोंटॅनस. बल्जिंग फोंटॅनस अर्लिएस्ट साईन आहे बघा. काय अर्लिएस्ट साईन कोणतं? बल्जिंग फोंटॅनस. त्याच्यानंतर कोणतं बघितलं? मेस्वेन साईन म्हणजे काय? क्रॅक्ड पॉट साईन. फुटलेल्या भांड्यासारखा आवाज येतो त्याला काय म्हणतात? मेस्वेन साईन. त्याच्यानंतर काय? सनसेट साईन बघितले. सूर्य मावळतो तसे असे डोळे. स्क्लेरा कसा? पूर्ण साईडनं व्हिजिबल असतो. आयरिसच्या पूर्ण साईडनं व्हिजिबल असतो. आणि जर तुम्हाला विचारलं की बाबा ओल्डर मध्ये जर हायड्रोसिफेलस झाला, ओल्डर चिल्ड्रन मध्ये, तर त्याच्यामध्ये हे दोन साईन नसतात. मेस्वेन साईन नसतो आणि बल्जिंग फोंटॅनस हे पण नसतो. त्याच्यामध्ये काय असतो? डिप्लोपिया हे मेन अर्लिएस्ट साईन आहे. काय? डिप्लोपिया, डबल विजन. डिप्लोपिया लक्षात असते. आणि डिप्लोपिया आणि लास्ट साईन काय? पॅपिलोडिमा. काय? पॅपिलोडिमा हे काय? लास्ट साईन आहे. फर्स्ट साईन काय? डिप्लोपिया. तर समजलं? अशा प्रकारे आपण हायड्रोसिफेलस इथे संपवलेला आहे. हायड्रोसिफेलस एकदम क्विक रिव्हिजन आपण घेतलेला आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पण घेतलेले आहे. तर तुम्हाला समजून गेला असेल की नेमका हायड्रोसिफेलस काय? काहीच नाही. हायड्रोसिफेलस हायड्रो मीन्स वॉटर. ब्रेन मधला वॉटर कोणता आहे? सीएसएफ जर जास्त झालं व्हेंट्रिकल मध्ये तर व्हेंट्रिकलची स्वेलिंग होणार, हेडची इनलार्जमेंट होणार. त्यालाच आपण काय म्हणतो? हायड्रोसिफेलस. तर प्रोडक्शन कुठं होते? कोरॉइड प्लेक्सस मध्ये. कोणत्या सेल करतात? इपेंडायबल सेल. कोरॉइड प्लेक्सस तिथून काय होतं? लॅटरल व्हेंट्रिकल मध्ये तयार होते. लॅटरल व्हेंट्रिकल मधून थर्ड व्हेंट्रिकल, थर्ड मधून फोर्थ मध्ये सबआर्गनाइड स्पेस मध्ये सबआर्गनाइड विलाय काय करणार? ऑब्झर्प्शन करणार. हे काय? नॉर्मल पाथ आहे. याच्यामध्ये जर काही झालं तर काय होणार? सीएसएफ जागेवरच राहणार. ऑब्झर्प्शन जास्त झालं तर कॅव्हिटी फिल्ड होणार आणि इनलार्जमेंट ऑफ हेड होणार. त्यालाच काय म्हणतात? हायड्रोसिफेलस म्हणतात. इथे कम्युनिकेटिंग, नॉन कम्युनिकेटिंग दोन प्रकारचे शेंट वापरतो आपण. कोणते? व्हीपी शेंट आणि व्हीए शेंट वापरतो. त्याची ट्रीटमेंट ड्रग ऑफ चॉईस काय? ॲसिटाझोलामाइड. समजलं? अशा प्रकारे आपण पूर्ण हायड्रोसिफेलस खतम केलेला आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब फॉर दी मोर अपडेट्स. थँक्स फॉर वॉचिंग.